नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे BSc ॲग्रिकल्चर या डिग्रीबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन. या डिग्रीत ॲडमिशन प्रोसेस कशी असते, यात ॲडमिशनसाठी तुमची काय एलिजिबिलिटी लागते, डिग्रीत काय सब्जेक्ट असतात, फीस काय असते कोर्सची, त्यानंतर यात करिअर काय करू शकतो तुम्ही, सॅलरी काय असते करिअरनंतर, मग कॉलेजेस कसे असतात, या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ BSc ॲग्रिकल्चर या डिग्रीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BSc ॲग्रिकल्चर काय असतं, BSc ॲग्रिकल्चर करणं म्हणजे फायदेशीर आहे का नाही, इज इट वर्थ डुईंग, त्यानंतर मग ॲडमिशन प्रोसेस कशी असते, मग त्यात करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असतात BSc ॲग्रिकल्चरमध्ये, मग गव्हर्नमेंट जॉब्स काय असतात, तर त्यात सॅलरी काय रेंजमध्ये मिळते आपल्याला, त्यानंतर BSc ॲग्रिकल्चर डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही हायर स्टडीजसाठी कुठे कुठे स्टडी करू शकता आणि कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकता, या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर आता विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर जी आहे ती 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. त्यात टोटल 8 सेमिस्टर असतात आणि प्रोफेशनल डिग्री. आता तुम्हाला माहीत आहे का BSc ॲग्रिकल्चर एक प्रोफेशनल डिग्री आहे. तर प्रोफेशनल डिग्री म्हणजे आता BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर असं तुमच्या डिग्रीवर नाव येईल जेव्हा तुम्हाला डिग्री मिळेल. पूर्वी BSc ॲग्रिकल्चर नुसतं नाव यायचं. आता मागच्या काही वर्षात याला प्रोफेशनल डिग्रीचा दर्जा प्राप्त झालेला आहे, म्हणून आता BSc ॲग्रिकल्चर जी आहे ती प्रोफेशनल डिग्री आहे. तर या प्रोफेशनल डिग्रीत तुम्हाला टोटल डिग्री कंप्लीट करण्यासाठी 174 क्रेडिट्स प्लस त्यात 4 नॉन ग्रेडियलचे क्रेडिट आणि 10 जे असतील ते ऑनलाईन कोर्सचे क्रेडिट कंप्लीट करावे लागतील. आता हे क्रेडिटच्या गोष्टी जर तुम्हाला ॲडमिशन तुमचं होईल तेव्हा समजेलच, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला सांगितलंच जाईल जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाल BSc ॲग्रिकल्चरसाठी. तर नंतर आता BSc ॲग्रिकल्चर काय विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पहिलेच सांगितलं 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट प्रोफेशनल डिग्री कोर्स आहे. त्यात मग तुम्हाला ॲग्रिकल्चरशी रिलेटेड क्रॉप्स जे असतात, आपण आता शेती करतो तर त्या शेतीत जे क्रॉप्स ग्रो करतो त्या क्रॉप्सचं प्रोडक्शन टेक्नॉलॉजी काय असतं त्याबद्दल शिकण्यात मिळेल. मग सॉईल सायन्स, आता ॲग्रिकल्चरमध्ये आपण जमिनीतच सगळ्या गोष्टी उगवतो तर त्या मातीचा पूर्ण तुम्हाला अभ्यास करण्यात मिळेल. त्या मातीत काय काय पॅरामीटर्स असतात त्या सर्व पॅरामीटर्सचा तुम्हाला स्टडी करण्यात मिळेल. मग ॲग्रिकल्चरमध्ये नवीन कोणत्या टेक्नॉलॉजी येतात त्या सर्व टेक्नॉलॉजीजचा तुम्हाला शिकण्यात मिळेल. आता तर नवीन सिलेबस पण आलेला आहे, तर आता सर्व नवीन गोष्टीच शिकण्यात मिळत आहेत. त्यानंतर BSc ॲग्रिकल्चर कोर्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स असतात, प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला परफॉर्म करावं लागतं. त्यानंतर मग फील्ड विजिट, आता ॲग्रिकल्चर आहे तर मग फील्डवर क्रॉप्स असतात तर त्या फील्डवर तुम्हाला व्हिजिट करून क्रॉप प्रोडक्शनच्या गोष्टी शिकवण्यात येतात. त्यानंतर मग इंटर्नशिप पण असते. लास्ट इयरला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये वर्क करावं लागतं, तर ते तुमची इंटर्नशिप असते. तर BSc ॲग्रिकल्चर भारताचा वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग प्रोफेशनल कोर्स आहे, कारण आता फूडसाठी गरज लागतेच आणि BSc ॲग्रिकल्चर जे आहे ते अन्न, फूड, क्रॉप्स याच गोष्टीत काम करतं. ही डिग्री तुम्हाला त्याच गोष्टी शिकवते, तर आपल्याला त्या गोष्टी लागताच आणि त्याच गोष्टीत तुम्हाला काम करायचं आहे. त्यासाठी ही एक डिग्री, याची डिमांड फ्युचरमध्ये असेलच, कारण सर्व गोष्टी बंद पडतील. IT सेक्टर बंद पडेल, इंजिनिअरिंग बंद पडेल, सर्व बंद पडेल, पण फूड कधी बंद पडणार नाही, कारण लोक खाणं कधी बंद करणार नाही आणि ते चालूच राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सर्व गोष्टी बंद पडल्या होत्या, पण ॲग्रिकल्चर सेक्टरच चालू होतं. तर ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे ते कधीच बंद पडत नाही, या सेक्टरला मरण नाही. त्यामुळे ही एक डिग्री जी आहे याची डिमांड कधीच कमी होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, वाय टू चूज BSc ॲग्रिकल्चर, म्हणजे BSc ॲग्रिकल्चर का निवडावं. तर आता तुम्ही यात बघू शकता गव्हर्नमेंट जॉब्स. आता गव्हर्नमेंट जॉब्समध्ये तुम्हाला कोणत्या गव्हर्नमेंट जॉब्स लागतील. आता महाराष्ट्रातनं जर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केलं किंवा अदर स्टेटमध्ये बी केलं तर त्या स्टेटचे तुम्ही ॲग्रिकल्चर ऑफिसर बनू शकता, असिस्टंट ॲग्रिकल्चर ऑफिसर बनू शकता. त्यासाठी वेगळ्या एक्झाम्स असतात. MPSC थ्रू एक सेपरेट ॲग्री MPSCची एक्झाम कंडक्ट करण्यात येते. त्यानंतर मग UPSCत सुद्धा ऑप्शनलमध्ये ॲग्रिकल्चर सब्जेक्ट घेता येतो, त्यामुळे तुमचा UPSCत फायदा होईल की ॲग्रिकल्चरमधनं जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आणि त्यात जर ऑप्शनल सब्जेक्ट घेतला तर तुम्हाला फायदा होईल. यानंतर अनेक अशा गव्हर्नमेंट जॉब्स असतात. आता जर मी तुम्हाला या गोष्टी सांगायला लागलो तर व्हिडिओ खूप लांब होईल आणि खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून या गोष्टींवर आपण एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवू, गव्हर्नमेंट जॉब्स इन ॲग्रिकल्चर, किंवा एक डायरेक्ट प्लेलिस्ट बनवू. सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगण्यात येईल आणि काही आपण बनवले सुद्धा आहे, ते तुम्ही आय बटनवर चेक करू शकता. काही गव्हर्नमेंट जॉब्सबद्दल आपण माहितीसुद्धा सांगितली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यात तुम्ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ह्या गव्हर्नमेंट जॉब्स घेऊ शकता. मग यात सॅलरी तुमची 50,000 to 1,00,000च्या रेंजमध्ये असते आणि जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स वाढतं तसं सॅलरीसुद्धा वाढते तुमची. आणि ह्यानंतर जे बँकिंगचे जॉब्स असतात त्यातसुद्धा तुम्ही ॲग्रिकल्चरनंतर बँकिंगचे जॉब्स करू शकता. आता ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची पोस्ट असते नॅशनलाइज बँक्समध्ये, त्याला आपण AFO म्हणतो. तर ह्या जॉब्ससुद्धा तुम्ही BSc ॲग्रिकल्चरनंतर करू शकता. यासाठी एक्झाम्स असते IBPS AFO म्हणून, ती एक्झाम तुम्हाला द्यावं लागते. अशा अनेक एक्झाम असतात BSc ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी, ज्यात ते अपियर होऊन गव्हर्नमेंट जॉबला
काम करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व संधी तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर डिग्री केल्यानंतर मिळतील आणि गव्हर्नमेंट जॉब्समध्ये तुम्हाला चांगला एक स्कोप आहे. जर तुम्ही नीट अभ्यास केला आणि त्या गोष्टींवर पहिल्यापासूनच फोकस केला तर अनेक अशा गव्हर्नमेंट जॉब्स आहेत आणि नवीन काही ना काही पोस्ट येतच राहतात BSc ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी. तर ते मित्रांनो, हा आहे BSc ॲग्रिकल्चरचा फायदा. आता हेच आहे का विद्यार्थी मित्रांनो? आता फक्त एवढाच फायदा आहे का? नाही, अजून खूप फायदे. आता तुम्ही फक्त बघाच. तर प्रायव्हेट कंपनीजमध्ये सुद्धा तुम्ही जॉब करू शकता. त्यात तुम्ही R&D करू शकता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर मग सेल्स मॅनेजमेंट करू शकता. तर मोस्टली सेल्सचंच काम असतं. रिसर्च मॅनेजमेंटसाठी तुम्हाला त्या गोष्टीत ज्या गोष्टीत रिसर्च करायचं आहे त्यात अजून अधिक शिक्षण घ्यावं लागतं, तेव्हा तुम्ही रिसर्च मॅनेजमेंट करू शकता. पण सेल्सचं काम तुम्ही प्रायव्हेट कंपनीजमध्ये करू शकता. आता ह्या काही कंपनीज मी दाखवले, या एक नावाजलेल्या कंपन्या आहे. तर अशा अनेको कंपन्यांमध्ये तुम्ही जॉब्स करू शकता. त्यात पेस्टिसाईड, फर्टिलायझर, सीड्स या गोष्टींचे तुम्ही सेल्स करू शकता. त्यात तुम्हाला चांगला एक पगार मिळतो. सॅलरी स्टार्टिंगला तुम्हाला आता बघू शकता तुम्ही 3 लाख to 6 लाख LPA तुम्हाला फ्रेशर्सला सॅलरी असते. त्यानंतर जर तुम्ही एक्सपिरियन्स झाला त्या फील्डमध्ये आणि यात एक नवीन ट्रेंड आलेला आहे आता BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर जे स्टुडंट MBA करतात त्यांना सेल्समध्ये एक चांगले जॉब मिळतं आणि त्यांना एक चांगलं पॅकेजसुद्धा मिळतं. तर एक्सपिरियन्स जे एम्प्लॉय असतात या सेल्सच्या जॉबमध्ये त्यांना 10 लाख to 20 लाख LPA सुद्धा सॅलरी मिळते. जर तुम्हाला चांगला 5-6 वर्षांचा एक्सपिरियन्स आला तर तुमची सॅलरीसुद्धा वाढते आणि तुमचं जर काम आवडलं तर तुम्हाला इतकी सॅलरीसुद्धा मिळू शकते. हे BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब नाही करायची, प्रायव्हेट जॉब पण नाही करायची. मग तुम्ही काय करायचं? तर तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता. तर आता इथे तुम्ही बघू शकता एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही बिझनेस करून तुमचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र टाकू शकता. एखादं स्टार्ट करू शकता. एखादे आता सिटीजमध्ये फूडसाठी चांगले एक ऑर्गॅनिक फूडसाठी डिमांड असते, तर तुम्ही एक स्टार्ट करू शकता किंवा एखादा टेक स्टार्ट करू शकता. कसं की एखादं ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी नवीन आली त्यावर तुम्ही ॲप्स डेव्हलप करू शकता. त्या टेक्नॉलॉजीबद्दल अजून तुम्ही ॲप्सवरनं वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता फार्मर्सला. आता AI ॲग्रिकल्चरच्या गोष्टी बऱ्याच बारामती जे KVK आहे तिथून बऱ्याच फेमस झालेल्या आहेत. तर AI ॲग्रिकल्चरवर सुद्धा तुम्ही काम करू शकता. अनेक अशा गोष्टी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्यात जाऊन अजून डिटेलमध्ये शिकून खूप गोष्टी तुम्ही करू शकता. तर ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये अजून गोष्टी जसं की तुम्ही स्वतःची नर्सरी तयार करू शकता. आता बरेचसे फार्मर्स जे असतात ते व्हेजिटेबल क्रॉप्स, फ्रूट क्रॉप्स ग्रो करतात, तर त्यांना नर्सरीचे रोप्स लागतात. तर त्यासाठी तुम्ही नर्सरी करू शकता स्वतःची स्टार्ट. मग तुम्ही सीड प्रोडक्शनसुद्धा स्टार्ट करू शकता. आता जर तुमची जमीन असेल तर हे जे कंपनीज असतात किंवा गव्हर्नमेंटचे जे नवीन व्हरायटी येतात तर यांचे सीड प्रोडक्शनसाठी तुम्ही तुमच्या फील्डवर करू शकता ते कंडक्ट. त्यात तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मग तुम्ही कन्सल्टन्सीसुद्धा स्टार्ट करू शकता. आता बरेचसे स्टुडंट जे असतात ते BSc ॲग्रिकल्चर करून आणि त्यांना ॲग्रिकल्चरचं जर अजून नॉलेज असतं तर ते शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतात की क्रॉप्सवर आता ह्या स्टेजला काय द्यायचं, कोणतं पेस्टिसाईड, कोणतं इन्सेक्टिसाईड, फंगिसाईड यूज करायचं, हे एक कन्सल्टन्सी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे तुमची सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता आणि त्याची तुम्ही फीससुद्धा चार्ज करू शकता. त्यानंतर मग तुम्ही स्वतःचं एक फूड प्रोसेसिंग युनिटसुद्धा स्टार्ट करू शकता. अनेक अशा गोष्टी ज्या तुम्ही BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट केल्यानंतर करू शकता. गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आणि एंटरप्रेन्योरशिप या सेक्टरमध्ये. त्यानंतर जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी नाही करायच्या आहे आणि तुम्हाला अजून पुढे शिक्षण घ्यायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता इथे हायर स्टडीज. तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर जर तुम्हाला अजून पुढे शिक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही MSc ॲग्रिकल्चर करू शकता. एखादे स्पेसिफिक डिसिप्लिन, आता BSc ॲग्रिकल्चरमध्ये खूप डिसिप्लिन्स असतात, म्हणजे सॉईल सायन्स, ॲग्रोनॉमी, हे सर्व डिसिप्लिन असतात. या डिसिप्लिन मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये पुढे. आता त्यातल्या कोणत्या तरी स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये तुम्ही MSc मास्टर्स करू शकता. त्यानंतर तुम्ही PhD सुद्धा करू शकता मास्टर्स नंतर, म्हणजे तुम्हाला एक प्रोफेसरची सुद्धा जॉब लागू शकते. आता मास्टर्स केल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रोफेसरची जॉब लागतेच कॉलेजमध्ये आणि PhD केली तर मग तुम्हाला जास्त सॅलरीसुद्धा मिळते प्रोफेसरच्या जॉबमध्ये, किंवा तुम्ही एक रिसर्च सायंटिस्टसुद्धा बनू शकता. अनेक अशा गोष्टी जे तुम्ही करू शकता. त्यानंतर MBA करू शकता तुम्ही. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही या शिक्षणाच्या इंडियामध्येच नाही तर ॲब्रॉडला सुद्धा करू शकता. MSc, PhD, MBA. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला चान्स आहे. तर आपण पुढे BSc ॲग्रिकल्चरसाठी एलिजिबिलिटी काय असते ते बघू. तर एलिजिबिलिटी काय, तर तुमचं 12th सायन्स स्ट्रीममधनं कंप्लीट झालं पाहिजे. मग तुमचं PCB, PCM दोन्ही ग्रुप चालतील. PCMचे स्टुडंटसुद्धा BSc ॲग्रिकल्चर करू शकता आणि PCBचे सुद्धा करू शकता. आणि जर तुमचं ॲग्रिकल्चर असेल, आता स्टेटमध्ये 12वीत तुम्हाला क्रॉप सायन्स, हॉर्टिकल्चर असे काही सब्जेक्ट असतात, तर हे सब्जेक्ट जर असेल तर सुद्धा तुमची एलिजिबिलिटी आहे. फक्त हे इंग्लिशमध्ये असले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. तर एंट्रन्स एक्झाम MST CET जे आता तुम्ही दिलीच आहे. नीटचे सुद्धा मार्क्स कन्सिडर करण्यात येतात BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनच्या वेळेस, किंवा JEE सुद्धा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला MST CET, नीट, JEE या तिन्हींपैकी ज्या एक्झामला जास्त मार्क्स आहेत त्याचे मार्क्सवर तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेऊ शकता महाराष्ट्रामध्ये. त्यात तुम्हाला आता 12th बोर्डच्या एक्झाममध्ये मिनिमम 45% पाहिजे जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40% पाहिजे. तर इतके पर्सेंट असले तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकता.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता यात मेरिट कॅल्क्युलेशन कसं असतं, तर आपल्या BSc ॲग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये मेरिट कॅल्क्युलेशन करताना 100 आउट ऑफ मेरिट नसतं, म्हणजे जे तुमचे CETचे पर्सेंटाईल असतं 100 आउट ऑफ ते नसतं, आपलं 120 आउट ऑफ मेरिट असतं. त्यात तुम्हाला ॲडिशनल 7-12 स्पोर्ट्स NCC याचे मार्क्स असतात. तर हे मार्क्स कसे असतात आणि ह्या गोष्टी काय असतात यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. वरती तुम्ही बघू शकता, आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यात तुम्हाला या सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजवण्यात आलेल्या आहे. तर असं आपलं टोटल 120 आउट ऑफ मेरिट लागतं, जे एक्स्ट्रा 20 पॉईंट्स आपण घेऊ शकतो. आपलं जर क्रॉप सायन्स किंवा 7-12 असेल तर तेथून आपण एक्स्ट्रा 20 पॉईंट्स आणि आपले CETचे जे पर्सेंटाईल येते हे सर्व मिळून आपलं 120 आउट ऑफ जे असतं ते मेरिट लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ॲडमिशन प्रोसेस कशी असते, तर ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही पहिले एंट्रन्स एक्झाम देता, जसं आपण MST CET दिली, त्यानंतर मग एक्झामचा रिझल्ट लागतो, मग कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल. आता कॅप रजिस्ट्रेशन आपलं ॲग्रिकल्चरचं अजून सुरू नाही झालं आहे, ते जसं सुरू होईल त्यात तुम्ही रजिस्टर करायचं, मग तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी तिथे अपलोड करायच्या, मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर मग तुम्ही चॉईस फिलिंग करता, म्हणजे आता तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर घ्यायचं आहे किंवा अदर पण ॲलेड डिग्रीज आहेत, त्या डिग्रीजवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. तर या डिग्रीजमध्ये आपल्याला कोणतं कॉलेज घ्यायचं, तर ते प्रेफरन्स लिस्ट तिथे द्यायची. त्यानंतर मग प्रेफरन्स लिस्टनंतर मग आपले कॅप राऊंड्स लागतात, म्हणजे मेरिट लिस्ट आणि ते लागते. तर मग कॅप राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागलं तर तुम्हाला सीट अलॉटमेंट होतं, आणि ते सीट अलॉटमेंट झाल्यानंतर मग तुम्ही ॲडमिशन करून घ्यायचं. ही आपली ॲडमिशन प्रोसेस आहे. या प्रोसेसवर सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूच. आपल्या ॲग्रिकल्चर डिग्रीजमध्ये कोणते कोणते डिसिप्लिन्स असतात, म्हणजे आपल्या डिग्रीमध्ये कोर्सेस कोणते कोणते असतात, तर आपण आता एक एक करून सर्व कोर्सेस बघू आपल्या डिग्रीत कोणते असतात ते. तर पहिला कोर्स आहे ॲग्रोनॉमी. तर ॲग्रोनॉमी म्हणजे ॲग्रिकल्चरचे आपण जे पण फील्डवर क्रॉप ग्रो करतो, जसं गहू, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, हे सर्व जे क्रॉप्स आहे यांची तुम्हाला कल्टिवेशन मेथड शिकायची, यांचं प्रोडक्शन कसं करतो आपण ते. त्यानंतर मग यांना इरिगेशन किती लागतं, यांचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, यांना फर्टिलायझर आणि ते किती द्यायचं, म्हणजे आपण जे क्रॉप्स ग्रो करतो ते क्रॉपच्या सोईंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत मध्ये आपण काय काय प्रोसेस करतो आणि त्या काय काय केल्या पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला ॲग्रोनॉमी या कोर्समध्ये शिकण्यात मिळेल. आणि ॲग्रोनॉमीशी रिलेटेड अजून पण गोष्टी तुम्हाला शिकण्यात मिळेल, जसं की वीड मॅनेजमेंट एक स्पेसिफिक कोर्स असेल, त्यानंतर तुम्हाला नॅचरल फार्मिंगवर स्पेसिफिक कोर्स असेल, मग तुम्हाला वॉटर मॅनेजमेंटवर सुद्धा स्पेसिफिक कोर्स असेल किंवा ॲग्रो फॉरेस्ट्रीवर सुद्धा स्पेसिफिक कोर्स असेल. तर आता आपला दुसरा कोर्स बघू. तर हॉर्टिकल्चरचा तुम्हाला कोर्स असेल, तर हॉर्टिकल्चरमध्ये तुम्हाला फ्रूट, व्हेजिटेबल, फ्लावर, स्पायसेस, प्लांटेशन असे जे क्रॉप्स आहेत यांचं कल्टिवेशन मेथड शिकण्यात मिळेल. आणि या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं त्या गोष्टीवर सुद्धा तुम्हाला डेडिकेटेड कोर्स असतील. यानंतर मग सॉईल सायन्स आपला एक कोर्स आहे. सॉईल सायन्समध्ये तुम्हाला मातीशी रिलेटेड सर्व गोष्टी, त्यात न्यूट्रिएंट्स कसे द्यायचे, त्यानंतर फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय गोष्टी करायच्या, सॉईल टेस्टिंग काय असतं, हे सर्व गोष्टी तुम्हाला सॉईल सायन्स या कोर्समध्ये शिकण्यात मिळतील आपल्या डिग्रीत. त्यानंतर मग जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग एक मेन कोर्स आहे आपल्या डिग्रीचा. आता ॲग्रिकल्चरमध्ये आपण जे पण व्हरायटीजचे बी सो करतो, तर हे जे सीड्स असतं हे डेव्हलप करण्यासाठी जेनेटिक्स आपण यूज करतो. जेनेटिक्स थ्रू आपण जे बेटर सीड्स असतात तेच पुढे डेव्हलप करतो, आणि त्यालाच म्हणतात प्लांट ब्रीडिंग. तर यात आपण नवीन हाय यील्डिंग व्हरायटीज कशा तयार करायच्या, डिसीज रेजिस्टंट, पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज कशा डेव्हलप करायच्या, आणि नवीन ब्रीडिंग टेक्निक्स काय आहेत, जुन्या ब्रीडिंग टेक्निक्स काय होते, हे सर्व टेक्निक्स तुम्हाला शिकण्यात मिळतील जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या कोर्समध्ये. त्यानंतर मग एंटोमॉलॉजी एक कोर्स आहे आपल्या डिग्रीचा मेन. आता आपण ॲग्रिकल्चर करतो तर तुम्हाला माहिती, ॲग्रिकल्चरमध्ये आपल्या क्रॉप असतात, त्या क्रॉप्सवर वेगवेगळे पेस्ट येतात, म्हणजेच किडे पडतात. तर त्या किड्यांचा आपण पूर्ण आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या किड्यांचा म्हणजे जे पण पेस्ट असतं क्रॉपवर त्यांचा पूर्ण अभ्यास करण्यात मिळेल तुम्हाला एंटोमॉलॉजी या कोर्समध्ये. त्यातले जे पण क्रॉप वाईज पेस्ट असतात, आता राईस जर क्रॉप आहे तर राईसवर कोणते कोणते पेस्ट येतात, तर त्या पेस्टची लाईफ सायकल काय, ते कशा प्रकारे डॅमेज करतात, त्यांना कंट्रोल कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एंटोमॉलॉजी या कोर्समध्ये शिकण्यात मिळेल. म्हणजे या पेस्टवर कोणते इन्सेक्टिसाईड आणि ते यूज करायचे, हे सर्व गोष्टी तुम्हाला एंटोमॉलॉजी या डिसिप्लिनमध्ये शिकण्यात मिळेल. त्यानंतर मग प्लांट पॅथॉलॉजी. आता आपण किड्यांबद्दल बघितलं तर झाडांवर रोगसुद्धा येतात. तर हे जे प्लांट्सवर जे डिसीज येतात, तर हे डिसीज कशा प्रकारे अटॅक करतात, त्यांचं सिम्पटम काय, ते प्लांट्सवर काय डॅमेज करतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या प्लांट पॅथॉलॉजीच्या डिसिप्लिनमध्ये शिकण्यात मिळेल. मग हे सर्व जे डिसीज आहे ते कोणामुळे कॉज होतात, त्या कॉजल ऑर्गॅनिझम, त्यांचं मग ते कशा प्रकारे डॅमेज करतात, आणि त्यांना मॅनेजमेंट म्हणून आपण कोणत्या प्रकारचे फंगिसाईड यूज करू शकतो किंवा कोणत्या मॅनेजमेंट मेथड यूज करू शकतो, या सर्व गोष्टी तुम्हाला प्लांट पॅथॉलॉजी या डिसिप्लिनमध्ये शिकण्यात मिळतील. त्यानंतर मग ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणून आपली एक बेस ॲग्रिकल्चरमध्ये एक कोर्स असतो. त्यात तुम्हाला आपण नवीन टेक्निक्स यूज करतो ॲग्रिकल्चरमध्ये, ते जसं की ड्रोन झालं, इरिगेशनसाठी जे मशिनरी यूज करतो किंवा फार्म मशिनरी म्हणजे आपण ट्रॅक्टर्स, पॉवर टिलर, कल्टिवेटर, हे जे पण आपण यूज करतो त्यांना
इरिगेशनसाठी कोणत्या सिस्टीम यूज करतो, त्या सर्व गोष्टींवर तुम्हाला इंजिनिअरिंग या डिसिप्लिनमध्ये शिकण्यात मिळेल. त्यानंतर मग असतं विद्यार्थी मित्रांनो, आता ॲनिमल हजबेंड्री अँड डेअरी सायन्स हा एक डिसिप्लिन आहे आपल्या ॲग्रिकल्चरच्या याच्यात. तर यात तुम्हाला काय शिकण्यात मिळेल, तर आता ॲग्रिकल्चरमध्ये आपण जे पण ॲनिमल्सचं प्रोडक्शन घेतो, जसं की काऊज, बफेलोज, शिप्स, गोट्स, पोल्ट्री, तर ह्या गोष्टींवर तुम्हाला डिटेल शिकण्यात मिळेल. ह्या ॲनिमल्सचं आपण प्रोडक्शन कसं करायचं, आपण न्यूट्रिशन कसं प्रोव्हाइड करायचं, यांना फीड्स कसे द्यायचे, यांची ब्रीडिंग कशी करायची, यांना मॅनेजमेंट कसं करायचं आणि यांचं प्रोडक्शन कसं वाढवायचं. त्यानंतर डेअरी सायन्समध्ये तुम्हाला स्पेसिफिक मिल्क प्रोडक्ट्स कसे तयार करायचे, मिल्कचे तुम्हाला पॅकेजिंग आणि ते कसे करायचे, मिल्कला स्टोरेज कसे करायचं आणि मिल्कमध्ये काय काय कॉन्स्टिट्युएंट्स असतात, ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकण्यात मिळेल. यानंतर मग ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स हा एक आपला मेन डिसिप्लिन आहे. तर आता ॲग्रिकल्चरमध्ये आपण सर्व गोष्टी करतो, पण त्याचं पैशांचं मॅनेजमेंट कसं करायचं, तर त्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्स या कोर्समध्ये शिकण्यात मिळेल. ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या प्राईस पॉलिसीज काय असतात, गावात कसं इकॉनॉमिक्स चालतं, वेगवेगळे मार्केट्स जे असतात त्या मार्केट्सचं तुम्हाला स्टडी करण्यात मिळेल. मग फार्म मॅनेजमेंट कसं करायचं फायनान्शियली, त्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स या कोर्समध्ये शिकण्यात मिळेल. मग ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन एज्युकेशन हा एक इम्पॉर्टंट कोर्स आहे. आता आपण BSc ॲग्रिकल्चरमध्ये या सर्व गोष्टी जे शिकतो आहे, तर या आपणच तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना कसं काय कळतील, तर त्यासाठी असतं ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन. म्हणजेच यात तुम्हाला जे BSc ॲग्रिकल्चरचे जे स्टुडंट आहेत किंवा जे BSc ॲग्रिकल्चरमध्ये जे वर्क करतात प्रोफेसर्स आणि ते, तर हे सर्व ॲग्रिकल्चरचं जे नवीन टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे, ज्या नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलं आहे, तर ते टेक्नॉलॉजी फार्मर्सला पोचवायचं काम ह्या एक्सटेन्शन एज्युकेशनच्या सब्जेक्टमध्ये करण्यात येतं. हा एक थेरोटिकल सब्जेक्ट आहे. यात तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करण्याच्या गोष्टी सांगण्यात येतील किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या गोष्टी ज्या असतील त्या सर्व गोष्टी तुम्हाला यात शिकण्यात मिळेल. तर ह्या सर्व ज्या होत्या त्या मेन डिसिप्लिन्स होत्या BSc ॲग्रिकल्चरच्या. आता यानंतर अजून काही डिसिप्लिन्स असतात, जसं ॲग्रोमेट्रोलॉजी. आता ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला वेदर डेटा म्हणजेच पाऊस, टेम्परेचर या सर्व गोष्टी माहिती लागतेच. तर हे सगळं ॲग्रोमेट्रोलॉजीच्या कोर्समध्ये तुम्ही शिकणार. यावर सुद्धा एक स्पेसिफिक कोर्स आहे. त्यानंतर मग बायोटेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्निक्स जे असतात, जसं की ट्रान्सजेनिक ब्रीडिंग, मॉलिक्युलर ब्रीडिंग, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, या सर्व मॉडर्न ब्रीडिंग टेक्नॉलॉजीजचा यूज करून नवीन क्रॉप इम्प्रूव्हमेंट कसं करायचं हे तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी या डिसिप्लिनमध्ये शिकण्यात मिळेल. त्यानंतर मग फॉरेस्ट्री. आता ॲग्रो फॉरेस्ट्रीचा एक स्पेसिफिक तुम्हाला कोर्स आहे. फॉरेस्ट्री म्हणजे जे जंगलातले जे ट्रीज आहेत त्याबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल आणि ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा आपण कसा यूज करू शकतो, तर यावर तुम्हाला स्पेसिफिक कोर्स राहील डिग्रीत. त्यानंतर ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेटिक्स म्हणजेच कम्प्युटर. तर यात तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये नवीन काय टेक्नॉलॉजीज, त्या टेक्नॉलॉजीज कम्प्युटरचा यूज करून कशा यूज करायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला ॲग्री इन्फॉर्मेटिक्स या कोर्समध्ये शिकण्यात मिळतील. मग विद्यार्थी मित्रांनो, आता BSc ॲग्रिकल्चरमध्ये हे सर्व तुमचे डिसिप्लिन्स मी तुम्हाला सांगितले. तर या डिसिप्लिन्समध्ये तुम्हाला करायचं काय, तुमचे जे कॉलेजचे लॅब्स असतात ते तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यात येईल आणि जे पण क्रॉप्स आपण कॉलेजच्या फील्डवर ग्रो करतो त्यात तुम्हाला फील्ड व्हिजिट करायला लावतील. मग जे लॅबमध्ये प्रॅक्टिकल्स होतील. आता जर सॉईल सायन्सचा कोर्स आहे तर तुम्हाला सॉईल टेस्टिंग आणि ते करायचं असेल तर ते प्रॅक्टिकल तुमचे लॅबोरेटरीमध्ये होईल. त्यानंतर मग हे सर्व झालं तर तुमचं थेअरी लेक्चरसुद्धा होईल क्लासरूममध्ये. तर या डिग्रीत आता रावे प्रोग्रामसुद्धा असतो फायनल इयरला. तर ते काय असतं, तर विद्यार्थी मित्रांनो, आता BSc ॲग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये तुम्हाला पहिले 6 सेमिस्टर म्हणजे 3 वर्ष सर्व गोष्टी थेरी प्रॅक्टिकल ह्या गोष्टी शिकण्यात मिळतील आणि लास्ट इयरला तुम्हाला सर्व गोष्टी जे असतील ते ट्रेनिंग किंवा एक इंटर्नशिप, विलेज अटॅचमेंट आणि ते असतं. तर रावे प्रोग्राममध्ये तुम्हाला काय असतं, तर रावे प्रोग्राममध्ये तुम्हाला रूरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. तर स्टुडंट्सला एक गाव देण्यात येतं, त्या गावात आपला ग्रुप करून जायचं, तिथे राहायचं, त्या गावातल्या शेतकऱ्यांची समस्या काय त्या जाणून घ्यायच्या, त्यांना काही नवीन गोष्टी सांगायच्या, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकायच्या. विलेज अटॅचमेंटमध्ये तुम्हाला या गोष्टी असतात. त्यानंतर मग फार्मरसोबत इंटरॅक्शन होतं तुमचं. मग प्लांट क्लिनिक असतं रावे प्रोग्राममध्ये तुम्हाला. मग युनिट अटॅचमेंटमध्ये तुम्हाला एखादं KVKला व्हिजिट द्यावं लागते. त्यानंतर मग ॲग्रो इंडस्ट्रियल अटॅचमेंटमध्ये तुम्हाला इंटर्नशिप टाईप तुमचं होऊन जातं ते. त्यात तुम्हाला एखाद्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये वर्क करावं लागतं. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फायनल इयरला कराव्या लागतात रावे प्रोग्रामच्या वेळेस. त्यानंतर तुम्हाला मॉड्यूलचा सुद्धा प्रोग्राम असायचा आता ओल्ड सिलेबसमध्ये. आता न्यू सिलेबसमध्ये स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून आलेले आहे. आता तुम्ही हे सर्व जे कोर्स बघताय तर हे तुम्हाला फर्स्ट सेमपासून शिकवण्यात येतील आणि हे जे कोर्स आहेत तर हे तुमचे पूर्ण स्किल डेव्हलपमेंट आहे. आता तुम्ही सर्व कोर्सेस वाचू शकता. मॉड्यूल प्रोग्राम असायचं ओल्ड सिलेबसमध्ये, आता तुम्हाला स्किल एनहान्समेंटचे कोर्स असतात आणि हे तुम्हाला दर सेमला शिकवण्यात येतील. तर अशा प्रकारे तुम्हाला डिग्रीत या सर्व गोष्टी असतील. याबद्दल जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता.
त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल सर तुम्ही ह्या सर्व गोष्टी सांगितल्या, हे सर्व आपण BSc ॲग्रिकल्चरमध्ये शिकू, तर हे शिकल्यानंतर आपल्याला काय मिळेल, म्हणजे आपल्या काय स्किल्स डेव्हलप होतील. तर तुम्ही बघा, आता तुमच्या कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतील जेव्हा तुम्ही फार्मर्ससोबत इंटरॅक्शन कराल गावात जाऊन फायनल इयरला. मग तुमच्या लिडरशिप स्किलसुद्धा इम्प्रूव्ह होतील जेव्हा तुम्ही रावेच्या ग्रुपचे लीडर बनाल किंवा मॉड्यूलच्या वेळेस तुम्ही लिडरशिप घ्याल, तर तुमची एक लिडरशिप स्किलसुद्धा डेव्हलप होते. तुम्हाला आपण शेतीमध्ये जे पण फर्टिलायझर देतो, पेस्टिसाईड देतो, हे सर्व गोष्टी जे असतात ते तुम्ही पूर्ण डिग्रीज शिकताच, तर तुमचं ॲग्रोकेमिकल्सचं नॉलेजसुद्धा वाढेल. मग प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलसुद्धा वाढतात स्टुडंटच्या. आणि जेव्हा आपण फायनल इयरला वर्क करतो ते एक टीमवर्क असतं, तर तुमची टीमवर्कची एक स्किल डेव्हलप होईल. त्यानंतर पब्लिक स्पीकिंगच्या स्किल डेव्हलप होतं. आता BSc ॲग्रिकल्चरमध्ये आपण वेगवेगळे प्रोग्राम्स घेतो, तर तेव्हा तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करावं लागतं. ते एक पब्लिक स्पीकिंगची सुद्धा तुमची स्किल डेव्हलप होईल. ह्या सर्व गोष्टी ज्या असतात ते तुमच्या डेव्हलप होतील BSc ॲग्रिकल्चरच्या डिग्रीत जर तुम्ही योग्य पद्धतीने काम केलं तर. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे सर्व तुम्हाला गोष्टी सांगितल्या, तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, आता ॲग्रिकल्चरचं एज्युकेशनमध्ये कोण हँडल करतं, सर्व कॉलेजेस कोण हँडल करतं, हे सर्व गोष्टींना कंट्रोल कोण करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या भारत देशात BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जे पण एज्युकेशन आहे ते ICAR न्यू दिल्ली कंट्रोल करतं. ICAR थ्रू सर्व कॉलेजेसला नवीन सिलेबस असतो किंवा काही ना काही गोष्टी असतात त्या प्रोव्हाइड केल्या जातात. आता ICARच्या अंडर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी, आता पूर्ण भारत देशात अशा अनेको युनिव्हर्सिटी ज्या ICARच्या अंडर काम करतात किंवा ICARच्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटीसुद्धा आहेत. तर आता आपल्या महाराष्ट्र राज्यात किती युनिव्हर्सिटी, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या 4 युनिव्हर्सिटी तुम्ही बघू शकता. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. अशा 4 युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये काम करतात. आणि या 4 युनिव्हर्सिटीच्या अंडरच आपले जे पण कॉलेज आहेत महाराष्ट्रातले, ते सर्व कॉलेज या 4 युनिव्हर्सिटीच्या अंडरच चालतात आणि ह्या सर्वांना कंट्रोल करतं ICAR न्यू दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता BSc ॲग्रिकल्चरच्या महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तुम्ही BSc ॲग्रिकल्चर करू शकता. त्यातसुद्धा तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यात तुम्हाला वेगळी एक्झाम द्यावी लागते. पण जर तुम्ही MST CET दिली असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळू शकतं. तर त्यात महाराष्ट्रात आता BSc ॲग्रिकल्चरसाठी गव्हर्नमेंट जे कॉलेज आहेत ते 25 आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज जे आहेत ते 91 कॉलेज आहेत. तर इतके कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि बाहेर राज्यातसुद्धा कॉलेजेस आहेत. पण सर्वात जास्त कॉलेज जर BSc ॲग्रिकल्चरचे कुठं आहेत तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यात फीसचं स्ट्रक्चर काय आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत त्यात आता फीस खूप व्हॅरी करते. आता तर कॉलेज टू कॉलेज फीस चेंज करते. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला 10,000 ते 50,000 या रेंजमध्ये फीस असू शकते. त्यानंतर मग प्रायव्हेट कॉलेज जे आहेत त्यात तुम्हाला 50,000 ते 1,00,000 या रेंजमध्ये फी असू शकते किंवा 1,00,000पेक्षा जास्त फीससुद्धा असू शकते. यानंतर मग तुमचा खर्च जो असतो तो मेसचा खर्च, हॉस्टेल फीज, बुक्स तर कॉलेजच्या लायब्ररीत मिळूनच जातं. बाकी मग तुम्हाला जर स्टेशनरी घ्यायचं असेल तो खर्च आणि अदर काही एक्सपेन्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण एवढी फीस देतो, यात काही स्कॉलरशिप मिळेल का. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कास्ट बेसिसवर स्कॉलरशिप मिळते. SC ST NT EWS OBC SBC आणि अदर काही जे पण कास्ट असतील ज्यांना स्कॉलरशिप मिळते, तर ह्या कास्टला BSc ॲग्रिकल्चर डिग्रीमध्ये स्कॉलरशिप मिळते. तर स्कॉलरशिप थ्रू तुमची कॉलेजची जी फीज असेल ती थोडी कमी होऊन जाते किंवा डायरेक्ट तुमच्या अकाउंटलासुद्धा पैसे येतात. स्कॉलरशिपबद्दलसुद्धा आपण डिटेल व्हिडिओ बनवूच पुढे, जेव्हा तुमचं ॲडमिशन होऊन जाईल तेव्हा तुम्हाला आपण सांगू स्कॉलरशिप फॉर्म जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता कोणत्या विद्यार्थ्यांनी BSc ॲग्रिकल्चर चूज केलं पाहिजे. आता मी हे पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या. ह्यात अजून सांगण्यासारखे खूप साऱ्या गोष्टी आहेत पण त्या आपण सांगितल्या नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. BSc ॲग्रिकल्चर कोणी करायचं, तर ज्या स्टुडंट्सचा इंटरेस्ट फार्मिंगमध्ये आहे, प्लांट्समध्ये आहे, ज्यांना रिसर्च करायचं आहे किंवा ज्यांना गव्हर्नमेंट जॉब्स करायचे किंवा एखाद्याला ॲग्रिकल्चरमध्ये आपला बिझनेस सेटअप करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी BSc ॲग्रिकल्चर डिग्री नक्कीच केली पाहिजे. त्यांना खूप नॉलेज मिळेल आणि खूप सपोर्टसुद्धा मिळेल या डिग्रीचा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व गोष्टी होत्या BSc ॲग्रिकल्चर डिग्रीबद्दल. आता तुम्हाला स्क्रीनवर खाली दिसतच असेल इतका वेळचा एक नंबर आणि काउन्सिलिंगच्या गोष्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता CETचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्यात आपण खाली येथे नंबर दिलेला आहे, तर या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि BSc ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशनचे पूर्ण आपण गायडन्स त्या काउन्सिलिंगमध्ये देऊ आणि ह्या काउन्सिलिंगमध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करू या गोष्टी आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी काउन्सिलिंग करू या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स मिळेल का जेव्हा तुमचं ॲडमिशन प्रोसेस असेल तेव्हा. त्यात तुम्हाला 1-to-1 सपोर्ट मिळेल आपल्या एक्सपर्ट्सकडनं. त्यानंतर मग कॉलेज प्रेफरन्स जे तुम्ही फिलअप कराल तर तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला कशा प्रकारचं कॉलेज लागतं तर ते कॉलेज आपण तुम्हाला रिकमेंड करू. त्यानंतर मग कॉलेजची जी प्रेफरन्स लिस्ट असते ती फिलअप करण्यासाठी आपण तुम्हाला मदत करू. मग फॉर्म फिलअप जेव्हा तुम्ही करता
त्या फॉर्म फिलअपचा पूर्ण गायडन्स देऊ. त्यानंतर मग एक्स्ट्रा मेरिट पॉईंट्स आणि रिझर्वेशनचा कसा फायदा घ्यायचा हे सर्व गोष्टी आपण तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये सांगू आणि तुम्हाला फोन कॉलवर ॲडवायझरीसुद्धा प्रोव्हाइड करू. तर आता या गोष्टी झाल्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेसच्या. तर आपण फक्त तुमचे मदत ॲडमिशन प्रोसेस पुरताच करू का? नाही, आपण तुमचं ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा मदत करू. आता तुम्ही येथे बघू शकता ड्युरिंग डिग्री प्रोग्राम आपण तुम्हाला एज्युकेशनल सपोर्ट देऊ. पूर्ण डिग्री असतो. तुम्हाला तुमचे ऑल सेमिस्टर म्हणजे डिग्री जे पण सेमिस्टर असतात ते सर्व सेमिस्टरच्या सर्व प्रकारच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू. मग करिअर गायडन्स देऊ. करिअरमध्ये आता BSc ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला करिअर कसं करायचं आहे, त्यात पुढे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सर्व गोष्टींवर आपण तुम्हाला गायडन्स देऊ. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, हायर स्टडीज असो किंवा गव्हर्नमेंट प्रायव्हेट जॉब्स असो, या सर्व गोष्टींवर आपण तुम्हाला गायडन्स देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि असे अनेक जे फायदे आहेत ते तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू. ते सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर मिळतील. आणि काउन्सिलिंगची फीस फक्त विद्यार्थी मित्रांनो 599 आहे. तर एवढ्या फीजमध्ये तुम्हाला सर्व सपोर्ट मिळेल. ॲडमिशन प्रोसेसपासून तर तुमची डिग्री होतो पूर्ण सपोर्ट मिळेल तुम्हाला. तर नक्कीच आपली काउन्सिलिंग जॉईन करा. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच काउन्सिलिंग जॉईन करा, कारण ॲडमिशन प्रोसेसबद्दल सर्व गोष्टी तुम्हाला लवकर कळाल्या तेच बरं आहे. लेट कराल तितकंच तुमचं नुकसान होईल.